मीरा भाईंदरमध्ये आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झालाय। दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांवर गदा आणून आर्थिक फसवणूक केली गेली। भीमाराव प्रजापती, तद्रा दास आणि प्रशांत दत्ताची फसवणूक झाली आहे। 80,89,000 रुपयांची फसवणूक झाली आहे। 2 दिवसांपूर्वी फरार आरोपी पूनम गुप्ता हिला ताब्यात घेतलेला आहे। आतापर्यंत एकूण 3 आरोपींना बेड्या ठोकल्यात। या गुन्ह्यामधील अन्य 2 मुख्य आरोपी प्रशांत त्रिवेदी आणि सीमा त्रिवेदी यांना पोलिसांनी वर्षभरापूर्वीच अटक केली आहे। सध्या ते ठाणे कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे। SR इक्विटी म्हणून कंपनी होती, त्याच्यामध्ये 3 पार्टनर होते। तर आमची ज्यांच्याबरोबर आमची ओळख झाली होती तिचं नाव पूनम गुप्ता आहे। तर पूनम गुप्ता, प्रशांत आणि सीमा असे 3 पार्टनर होते। तर त्या पूनम गुप्तानीच आम्हाला त्यांच्याबरोबर परिचय करून आम्हाला सांगितलं की तुम्ही एवढे पैसे जर तुम्ही गुंतवले एक सर्टन अमाऊंट, तर त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला एक मोबदला देऊ 5% वगैरे। तर अशा तऱ्हेने तिने आमचं माइंड वॉश केलं।